आणखी एक प्रॉब्लेम आहे जो बरेच जणांचा असतो, त्यांची सतत चिडचिड होते. छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन चिडचिड होते. त्यांच्या मनात काही नसतं पण ते बोलून जातात समोरच्याला. पॅनिक होतात, चिडचिड होते. तर एकंदरीत त्यांनी त्यावेळेला स्वतःला कसं समजावावं की हे करण्याची गरज नाही आहे, बोलून पण प्रश्न सुटतात. तर तो एक छान शब्द वापरलास, पॅनिक. आता स्ट्रेसचं पॅनिकशी खूप मोठा जवळचा संबंध आहे. मला आणि जगात सर्वच ठिकाणी म्हणजे जे मनोविकार शास्त्रात काम करत असतात, ते जर्नल्स वाचत असतात, वेगळ्या देशातले जर्नल्स वाचतात, त्याच्यामध्ये लक्षात आलं आहे की पॅनिक डिसऑर्डर ही खूप कॉमन आहे. पर्टिक्युलरली आत्ता जो आपण वर्ग बघितला 20-30 त्याच्यामध्ये, जी पूर्वी जरा उशिरा होती किंवा लहानपणात होती ती. तर पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय? सडन बर्स्ट ऑफ एन्झायटी. जी आपण ती दाबून ठेवलेली असते आणि एकदम एखाद्या प्रसंगाला ती एकदम अशी स्फोट झाल्यासारखी बाहेर येते. ढगफुटी कशी एकदम पाऊस पडतो तशी मनामध्ये भीती वाटायला लागते आणि एकदम असं वाटतं की आता काही खरं नाही माझं, बापरे काहीतरी होणार असं वाटायला लागतं. तर असे वारंवार अटॅक येत राहतात. त्याच्यामुळे अँझायटी सतत वाटत राहते आणि अँझायटीबरोबर आणखी एक गोष्ट घडत असते की सहजपणे आपल्या अपेक्षा वाढत असतात. स्वतःकडनं, लोकांकडनं, सिच्युएशनकडनं. तीनच. व्हॉट आय एक्सपेक्टेड ऑफ माय सेल्फ, फ्रॉम पीपल अँड द सिच्युएशन. याच्याकडनं माझ्या अपेक्षा सतत वाढत असतात आणि प्रत्येक अपेक्षेमागे एक प्रकारची एन्टायटलमेंट असते. का नाही? असं कसं घडलं? मी आपण स्वतःशी किती हार्श बोलत असतो, लोकांची हार्श बोलत असतो, प्रसंगावर हार्शली बोलत असतो. या हार्शनेसमुळे आपला ताण वाढत असतो आणि आपल्या अपेक्षा असतात त्या आम्ही साधं मानतो, जितक्या जास्त अपेक्षा तितक्या जास्त उपेक्षा. म्हणजे आपल्या अपेक्षा फुलफिल होण्याची शक्यता जरा कमी होते. त्यामुळे रिॲलिस्टिक आपण नसतो, वास्तवाला पकडून नसतो. आपण काहीतरी भलतंच अपेक्षा करतो आणि मग त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड होते. माझ्याकडे कसं यंग कपल आलं होतं. ते सिनेमाला गेले आणि त्यांची खूप भांडणं झाली. म्हणून ते म्हणाले की सरांशी जाऊन बोलूया आपण. म्हटलं काय झालं? याला मी सांगितलं होतं तिकीट काढ म्हणून, त्यांनी का नाही तिकीट काढली? असं एकदम बंबाडबिंग सुरू होतं. म्हटलं काय झालं? मग ते म्हणाले की त्यांनी असं खूप असं त्यांचं बोलणं झालं. म्हटलं जरा त्या व्हिसल थांबा. म्हटलं तुम्ही जे सिनेमाला गेला होता कशा करता गेला होतात? टाईमपास, छान मस्तपैकी एकमेकांच्यावर बसायचं होतं. म्हटलं सिनेमाला जायचं असं काही नाही. यू वॉन्टेड टू हॅव बीइंग विथ ईच अदर इज एन्जॉयमेंट. सिनेमाचा काय संबंध आहे याच्याशी? नुसते फिरून या ना चौपाटीला, आली मजा. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की मी काय उद्देशाने काय करतोय. इतकी साधी गोष्ट, तुम्ही कुठे कॅफेमध्ये बसून चहा प्यायलात, मस्त वाटलं, काय आहे त्याच्यामध्ये? त्यामुळे हा जो एक सहजपणा असतो तो आपल्या जीवनातला हरवला आहे आणि आपण तो फार असं चौकटीत फिट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे याचा आपल्याला त्रास होतो आणि ते टाईप एमध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतं. तर ही कला आहे, हे एक शास्त्र आहे आणि हे कौशल्य आहे. तिन्ही गोष्टी आहेत. कला म्हणजे नवीन काहीतरी शोधायचं असतं, शास्त्र म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागतो आणि कौशल्य म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते. या तिन्ही गोष्टी जर आपण आजमावल्या तर आपण स्वतःचा अधिक चांगला अभ्यास करू शकतो, स्वतःला चांगलं मॅनेज करू शकतो. हे खूपदा असं होतं की आपण रागावलेल्या माणसाला आपण त्याच्यापेक्षा उंच आवाजात सांगत असतो की रागवू नकोस. म्हणजे असं होतं की त्याला कंट्रोल करण्याकरता माझा कंट्रोल मी सोडून देतो. तर असं होऊ शकणार नाही ना. त्यामुळे आपण शांत राहिलं तरच दुसरा माणूस शांत राहू शकतो. ते स्किल आहे, ते शिकायला पाहिजे आपण आणि त्याच्याकरता भांडणातनं नाही सुटत. ते शांत राहूनच आत्ता तू म्हणे तसं संवादातनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आपण. काय माहिती, कदाचित इराण अमेरिकेचा संवाद होईल, काय माहिती. वी डोंट नो. आता ट्रम्पशी संवाद करता येत नाही, गोष्ट सोडून द्या, कारण तो एकतर्फी असतो. बरोबर. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे माझा नाही आहे तो. बरेच जणांचं काय होतं, रात्र होते जेव्हा ते डोळे बंद करतात झोपण्यासाठी, म्हणजे दिवस संपतो पण त्यांचे विचार तेव्हा चालू होतात झोपताना आणि मग त्यामुळे त्यांना झोप येत नाही. मला येते झोप, माझा प्रश्न नाही आहे हा. बरेच जणांनी मला हा विचारायला सांगितला होता तुम्हाला. हां, की त्यांना रात्री झोपच येत नाही, कारण का रात्री झोपल्यानंतर त्यांचे विचार जागे होतात. सो हे कसं टॅकल करायचं, काय समजवायचं स्वतःला? खरं म्हणजे वी हॅव टू गो बॅक टू what we are truly. We are human beings ज्यांच्याकडे एक प्रचंड मोठं एक टूल आहे, महत्त्वाचं एक साधन आहे. कोणतं साधन आहे?
जे झोपायला उपयोगी पडू शकतं, स्ट्रेस कमी करायला उपयोगी पडू शकतं, तुम्ही शांत राहायला उपयोगी शकतं वगैरे. ते म्हणजे आपला श्वास. तर मी सुरुवातीला म्हटलं सिम्पॅथेटिक सिस्टीम. या सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये आपला श्वास आपोआप वाढतो. वी ब्रीथ शॅलो. म्हणजे जेव्हा मेंदूला ऑक्सिजनची गरज असते तेव्हा आपलं ब्रिदिंग शॅलो होतं. किंवा आपण डिप्रेस्ड असतो तेव्हा आपण असं करतो. म्हणजे आपण तोंडाने श्वास घेतो आणि तोंडाने सोडतो. तर ते नाक लोक फक्त खुपसण्याकरताच वापरतात. तसं न वापरता श्वासाकरता नाक असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या लोकांनी, खडूस लोकांनी पण, की नाकाने श्वास नीट घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. आता काय आहे की सिम्पॅथेटिक सिस्टीम जी असते ना ती क्विकनिंग करते ब्रेथचं. त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, स्टिरॉइड वाढतात, शुगर वाढते आणि तुम्ही क्विक ब्रेथ करायला लागता. असं करायला लागतो आपण, राईट. त्याच्याऐवजी आणि आता झोप लागत नसते तेव्हासुद्धा आपण अँक्शस असतो हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या जर कळत नसेल की आपण कसे आहोत तर जस्ट बी अवेअर ऑफ युअर ब्रेथ. आणि हा ब्रेथ जर आपण रेग्युलेट केला ते गॉट द की टू हॅपीनेस. कारण काय आहे की सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये ब्रेथ वाढतो तर त्याच्या अपोजिट जी सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते त्याने आपला ब्रेथ आपोआप सेटल होतं. तर मग अशी मी 2 शब्द सांगितले, फ्लाईट अँड फाईट. तर सिम्पॅथेटिक सिस्टीम इज फ्लाईट अँड फाईट. तर त्याच्या अपोजिट जी सिस्टीम असते तिला म्हणतात काम अँड कनेक्ट, रेस्ट अँड डायजेस्ट. म्हणजे आपण जरी निश्वास जोरात सोडला, श्वास घेतला, हळूहळू सोडला, श्वास घेतला 4 आकडे मोजून, श्वास सोडला 8 आकडे मोजून, दुप्पट वेळ घेऊन श्वास सोडला. सच अ सिम्पल ट्रिक की तुम्ही निश्वास किंवा तुमचा उच्छ्वास लांबवा आणि कन्सिस्टंटली लांबवा. काही किलो पण सोडला एक श्वास, कुठं काय झालं असं नाही. मला कन्सिस्टंटली करत राहावं लागतं. तुम्हाला ते प्रॅक्टिस करावी लागते तरच तुम्हाला ते येऊ शकतं.